नमस्कार, मी प्राध्यापक एन.आर. जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. तर आज एका अशा व्यक्तिमत्व, एक तरुण व्यक्तिमत्व की ज्याच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. एक अनोखी अशी मुलाखत की ज्याला कोरोना योद्धा असं म्हणता येऊ शकतं. आणि कोरोना योद्धा हा कसा असावा किंवा कोरोना योद्धा म्हणजे काय, आणि यासोबतच एक सामाजिक काम करत, सामाजिक उपक्रम राबवत आपलं गाव सासवड गाव, या सासवड गावाच्या हितासाठी प्रयत्नशील असलेला एक युवक माझ्यासोबत आहे. आणि त्या युवकाचं आपल्या सासवड बाबतचं विजन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे विवेक जगताप. नमस्कार. नमस्कार. विवेक, तसं विवेकची ओळख सांगणं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटेल तुम्हाला, कारण हा सर्व परिचित असा चेहरा, सर्व परिचित असं नाव. आणि नेमकं काय, कशा पद्धतीने हा प्रवास त्याचा चालू झालेला आहे, कशा पद्धतीने तो आता गावाच्या हितासाठी काही सामाजिक उपक्रम करतोय. त्यानंतर कोरोना काळामध्ये सर्वात महत्त्वाचं ज्यावेळी गरज होती ती प्रत्येकाची आपल्या जगण्याशी, आपल्या जीवनाशी, आपलं आयुष्य आणि आपल्या परिवारातील सर्वांचं जगणं कसं सुसह्य होईल आणि प्रत्येकाचा जीव कसा वाचवता येईल यासाठी मदतीची गरज होती. आणि त्यावेळी अहोरात्र झटणारा युवक विवेक जगताप. काय नेमकं आता जर सुरुवातीपासून जर बघितलं तर तू आता सामाजिक कार्यामध्ये आलेला आहेस, तर कशा पद्धतीने हा प्रवास नेमका चालू झालेला आहे आणि सासवडमध्ये ज्यावेळी सुरुवात केली तर ती पहिली सुरुवात कशी झाली? सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी तुमच्या चावडी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज मला एक युवकाला इथे एक बोलण्याची संधी मिळाली. आणि ती पण म्हणजे आजपर्यंत मी तसं बघायला गेलं तर 2008 साली ज्यावेळेस मी शाळेत होतो, मला कळतही नसेल त्यावेळेस आदरणीय पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी चंदुका जगताप यांनी त्यावेळेस 2008 मध्ये नुकताच फॉर्म भरला होता. त्यावेळेस जस्ट त्यांची राजकारणामध्ये एंट्री झाली होती. विधानसभेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळेस मी 8वीत असेल, मला आठवतंय. आपल्या घराच्या बाहेर जे रोड आहेत, रोडच्या इथे खांब आहेत लाईटचे, तिथं मी सरांचा झेंडा, त्यावेळेस सरांचे झेंडे लावण्याचं काम केलं होतं. मग तशी बघायला गेली तर माझी सुरुवात सरांसोबत ही 2008 सालापासून झाली. त्यानंतर मग ज्यावेळेस सरांचा बड्डे होता त्या पिरियडमध्ये आम्ही वाघेरे शाळेमध्ये, मी त्या शाळेमध्ये शिकलेलो आहे, त्या शाळेचा माजी विद्यार्थी महेशो वाघेरे हायस्कूल, त्या ठिकाणी आम्ही एक 100 विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप तयार करून वाघेरे शाळेमध्ये दप्तर वाटप ठेवलं होतं सरांच्या बड्डे निमित्त. त्यावेळेस पासून एक सामाजिक उपक्रम करत करत मी राजकारणामध्ये हळूहळू एंट्री केली. म्हणजे शाळेत शिकत असतानाच कुठंतरी सुरुवात झाली. बाळाचे पाय पायाने दिसतात तसे विवेकचे पाय हे असं म्हणायला पाहिजे की शालेय जीवनातच दिसायला लागले, की त्याला समाजकारण आणि ज्याला आपण राजकारण म्हणतो, पण त्याचा राजकारणापेक्षा समाजकारणाकडे ओढा जास्त आहे. बर, पुढे? आणि नंतर मग ते करत करत माझं ज्यावेळेस मी डिप्लोमाला होतो त्यावेळेस माझं मी डिप्लोमा कंप्लीट केला. आणि ज्यावेळेस मी KJ कॉलेजला डिग्रीला ॲडमिशन घेतलं त्या पिरियडमध्ये शिवजयंती मी कॉलेजमध्ये एक मोठ्या स्वरूपामध्ये DJ विरहित, म्हणजे आत्तापर्यंत KJ कॉलेजला काय होत होतं की कंपल्सरी DJ आले, शिवजयंती आली की DJ आली, कुठला कार्यक्रम आला की DJ आला. म्हणजे मुलांना ते काय बोलतात आपण गोंधळ, त्या गोष्टी करायची आवड होती. त्यावेळेस मी आपले प्रिन्सिपल होते आमच्या KJ कॉलेजचे, ट्रिनिटीचे. आमचे तसं बाहेरून बघायला गेलं तर KJ कॉलेज हे 121 एकराचं कॅम्पस आहे. त्याच्यामध्ये बाहेरून बघितलं आपण तर एकच कॉलेज दिसतं, परंतु आतमध्ये 5 कॉलेजेस आहेत. अकॅडमी आहे, रिसर्च आहेत, KJ आहे, आत्ताचं फार्मसी आणि आर्किटेक्ट कॉलेज आहे. त्या पिरियडमध्ये मी शिवजयंतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना गोळा केलं आणि त्यांना एकच सांगितलं की आपल्याला ह्यावेळेसची शिवजयंती ही DJ विरहित करायची. मग त्यावेळेस आमची चर्चा अशी झाली. नंतर सर लोक म्हणले की परमिशन मिळणार नाही, ह्या त्या गोष्टी नाही का सगळ्या झाल्या. त्यामध्ये मी त्यांना एकच शब्द दिला, सर ह्यावेळेसची शिवजयंती मी करणार, चांगली करणार आणि 100% तरुणांना, माझ्या सहकार्यांना सोबत घेऊन 100% चांगल्या प्रकारची एक शिवजयंती, एक आयडियल शिवजयंती सेलिब्रेट करणार. आणि त्या पिरियडमध्ये मी जवळपास 1 महिन्याचा किराणा किट वाटप, हे आपलं राऊतवाडीला अनाथ आश्रम आहे, त्या ठिकाणी आदरणीय विनोदजी कल्याणराव जाधव हे आले होते. त्यांनी कौतुक केलं कार्यक्रमाचं आणि त्यांनी तिथं विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं. म्हणजे हे जे कार्यक्रम होते, मी KJ कॉलेजमध्ये हा जो कार्यक्रम केला तो सर्व विद्यार्थ्यांनाही आवडला
आणि महिलांसाठी म्हणजे कसं होतं की शिवजयंती म्हणलं की डीजे त्या गोष्टी, डान्स आणि त्या सगळ्या गोष्टी, लेडीजसाठी एक लेडीजसाठी सेपरेट सेक्शन ठेवला होता जेणेकरून धक्काबुक्की लागू नये. त्यासाठी मुलींसाठी रांगोळी स्पर्धा पण ठेवली होती. आपलं मल्हारगड आहे तालुक्यातलंच, आपलं पुरंदर तालुक्यातलं सोनूरच्या तिथं आम्ही स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित केला होता. म्हणजे सुरुवात मी सामाजिक कार्यक्रमातूनच, कॉलेजपासूनच, शाळेपासूनच करत आलो. बर, एकंदरीत शालेय जीवन, कॉलेज जीवनापासूनच जे सुरुवात झाली समाजकारणाची किंवा सामाजिक कार्याची. बर, आता सर्वात महत्वाचं म्हणजे शालेय जीवन संपलं, कॉलेज जीवन संपलं आणि ज्यावेळी कॉलेजच्या गेटच्या बाहेर आल्यानंतर, आपल्या गावात आल्यानंतर, सासवडमध्ये आल्यानंतर राजकीय सुरुवात कशी झाली? मग ऍक्च्युली राजकीय सुरुवात कशी झाली, ज्यावेळेस सासवड शहर युवक काँग्रेसच्या पदाची चर्चा चालू होती त्यावेळेस आमचे फॉर्म भरण्याची स्पर्धा चालू झाली. त्या पिरियडमध्ये मला सासवड शहर युवक नाही भेटलं, पण सरांच्या माध्यमातून, आदरणीय संजय चंदुका जगताप यांच्या माध्यमातून मला विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या पिरियडमध्ये मला कळलं की NSUI खूप मोठी आहे, अखंड भारतभर पसरलेले. टोटली आदरणीय राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ते संघटना आहे. त्यावेळेस मला आदरणीय संजय चंदुका जगताप यांच्या माध्यमातून विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि तिथून पुढे मग मी माझं राजकीय वाटचाल पुढे सुरुवात केली. विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर जे काम हातात आलं ते म्हणजे आवडीचं म्हणावं लागेल, कारण कॉलेज जीवनामध्येच उपक्रमांना सुरुवात केलेली होती. तर आता जे एकंदरीत आहे की काय नेमकं त्यावेळी जे उपक्रम राबवले की अध्यक्ष असताना विद्यार्थी काँग्रेस सेनेचं, बरोबर ना? आपण म्हणतो की गावाची स्वच्छतेची सुरुवात ही शाळेपासून होते. हे एक लॉंग विजन आदरणीय स्वर्गीय शिक्षण महर्षी चंदूकाका जगताप यांनी विचार घेऊन, यांच्या विचाराने चंदूकाकांनी तालुक्यामध्ये शाळा चालू केल्या. त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय संजय चंदूकाका जगताप यांनी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे, आपले जे गरीब होतकरी विद्यार्थी आहेत, तालुक्यातील गरीब होतकरी विद्यार्थी, त्यांच्यासाठी काय करता आलं पाहिजे. तर त्यांनी म्हणजे कसं झालं की विद्यार्थ्यांचे नॉन ग्रेड ऍडमिशनमध्ये, त्यानंतर कॅटेगरी, ओपन कॅटेगरी आली, ओबीसी कॅटेगरी आली, ज्यांचे मार्क्स चांगले आहेत पण त्यांना कॅटेगरीमुळे नॉन ग्रेडमध्ये ऍडमिशन मिळत होतं, ते विद्यार्थी नाराज होत होते. मग आदरणीय संजयजी चंदुका जगताप यांच्या माध्यमातून मी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तिथं प्रत्येक प्रिन्सिपलला जाऊन भेटून त्यासाठी मी ऍडमिशन जेवढे शक्य होतील तेवढे ऍडमिशन मी करून घेतले. त्या व्यतिरिक्त मी सरांना ज्यावेळेस ही कन्सेप्ट सांगितली त्यावेळेस सरांनी स्वर्गीय चंदूकाका जगताप शिष्यवृत्ती योजना ही चालू केली. अत्यंत खूप छान प्रकारची योजना होती, आहे, चालूही आहे. त्याच्यामध्ये सरांनी काय केलं म्हणजे ही गोष्ट सरांनी सांगितली होती, जास्त आपल्याला नाही का एक प्रकारे प्रसिद्धी नको मुलांच्या म्हणजे सरांचा एक तो गुण आहे की सर जी गोष्ट देतात ना त्याची प्रसिद्धी नको असते त्यांना, हा त्यांचा एक गुण आहे. पण तो बाकीची तर राजकारणी त्याला मायनस पॉईंट करतात. मी स्वतः ज्वलंत उदाहरण आहे. सरांनी माझ्याकडे वागेरे कॉलेज, पुरंदर कॉलेज, त्यानंतर इंग्लिश मिडियम, शिवाजी इंग्लिश मिडियम हे, त्याच्यानंतर आपल्या तालुक्याच्या बाहेरचे कॉलेजेस, KJ कॉलेज असतील, इकडे AM कॉलेज असेल, सगळ्या कॉलेज आजूबाजूच्या मला अथॉरिटी दिली होती. मी ज्या ज्या ठिकाणी मला शक्य होतं मी त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याची फी माफ करण्याचं काम करून घेतलं. त्यानंतर जे नॉन ग्रँड जी फी असते, सपोज एखाद्या विद्यार्थ्याची फी असेल ग्रँडमध्ये 3,500 रुपये आणि त्याला नॉन ग्रँडमध्ये 7,000 रुपये असेल तर 4,000 रुपयाचा जो डिफरन्स आहे ते भरण्याचं कामही आदरणीय संजय चंदुका जगताप यांच्या माध्यमातून मी करून घेतलं. म्हणजे ही खूप मोठी विद्यार्थ्यांसाठी एक संधी विद्यार्थ्यांना मिळाली की ज्या विद्यार्थी नाराज व्हायचे की दादा मला इथं ऍडमिशन नाही भेटत, मला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, कसं घ्यायचंय, फी तर भरू शकत नाही, असूनही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना तिथं ऍडमिशन घेता येत नव्हतं. मग सर बोलले की आपल्याला त्या गोष्टी करता येत नाही ना, आपल्याला कॉलेज सहकार्य करता येणार. हो सर करते, ह्या गोष्टीमध्ये होत नाहीये ना, ठीक आहे आपण त्यांची फी भरू, त्यांचं ऍडमिशन त्यांच्यासाठी ग्रँडनेच होईल पण आपण ती उर्वरित फी भरू. अशा माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांची फी आम्ही भरलेत, हजारो विद्यार्थ्यांच्या फीही माफ केलेले. म्हणजे वागेरे कॉलेज, पुरंदर कॉलेज हे तर म्हणजे घरचं कॉलेज असले का. मला तिथले प्रिन्सिपल सर, त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल सर स्वतः फोन करून सांगायचे की आमच्या कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थिनी आहेत, त्यांची आपल्याला एवढी फी आहे, हे गरीब आहेत. सगळ्यांचं काम आदरणीय संजय चंदुका जगताप आणि त्यानंतर ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून सौ राजवर्धनी संजयजी जगताप यांच्या माध्यमातून केलं. त्यानंतर आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जे आपण अभ्यासिका बघतो त्या अभ्यासिकामध्ये सरांनी म्हणजे सेंटर फॉर एक्सलन्स याचं सासवड नगरपालिकेचं, त्यानंतर आपले सनदी अधिकारी आदरणीय राजेंद्र बापू साहेब यांच्या माध्यमातून एक खूप मोठी लायब्ररी जी स्पर्धा परीक्षा करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी खुली केली आज. जवळपास आपण एक मोठी प्रशस्त अभ्यासिका केली, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर रूम, त्यामध्ये लेक्चर रूम, त्यामध्ये सेपरेट मिनी हॉल, या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला राऊंड टेबल मध्ये जर आता कशी आपण मिटिंग घेतोय त्या पद्धतीमध्ये मिटिंग घेण्याची सुविधा सरांनी उपलब्ध करून दिलेली. ह्या सगळ्या गोष्टी मला सरांच्या माध्यमातून करता आल्या, सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून करता आल्या. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक लॉंग विजन जे स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी पाहिलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आदरणीय संजय चंदूकाका जगताप आणि त्यांचे बंधू कलेक्टर बापू साहेब आणि वहिनी हे नेत आहेत. आणि त्याच्यामध्ये मला एक खारीचा वाटा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल म्हणजे नाही का काय बोलतात ते सरांना मी विठ्ठलच मानतो. शेवटी विठ्ठल जे मार्ग दाखवतो ते करायचं. सरांनी म्हणजे त्या पिरियडमध्ये मला अजूनही आठवतोय, कोविड चालू होता, ज्यावेळेस लायब्ररीचं काम चालू होतं, कोविड चालू होता. सर माझ्याकडून डेट टू डेट माहिती घेत होते. म्हणजे आमचा व्हिडिओ कॉल चालायचा, आमचे फोन चालायचे, आमचे मेसेज चालायचे. सर प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट घेत होते की ऍक्च्युली सिटिंग कशी आहे, सिटिंग मध्ये विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपण असं बसतो त्यावेळेस लिहिताना असा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, तिथलं डिस्टन्स, एवढे छोट्या छोट्या गोष्टीची माहिती सर घेत होते. आणि हे म्हणजे मला एवढे छान टेबल आणि खुर्चीचा जर सेटअप लावायचा असेल तर तो कशा पद्धतीने बसलोय, सपोज आपण इथं स्टडी करतोय तर इथं किती पुस्तकं पाहिजे, त्यानंतर जो सायलन्स झोन आहे तो किती पाहिजे, पिन ड्रॉप सायलन्स. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कंटाळा येतो, आता शेवटी आपण काम करतोय, स्टडी करतोय, 1 तास 2 तास कंटाळा येतो माणसाला, बाहेर फिरायला बगीचा आहे, शेजारी उद्यान आहे, तुम्हाला टेन्शनच नाही कोणत्या गोष्टीचं, पाण्याची सोय तिथं, लाईटीची सोय, कॉम्प्युटर रूम आहेत. म्हणजे ज्या गोष्टी पुण्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होतात त्यासाठी पुरंदरच्या ग्रामीण भागातील मुलांना 100% पुण्यात जावं लागतं, ते सासवडमध्ये उपलब्ध. ते सरांच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांसाठी करायची संधी मिळाली. हे मी एक माझं एक काय बोलतात की मला ही जी संधी मिळाली ती आदरणीय संजय चंदूकाका जगताप यांच्या माध्यमातूनच मिळाली. म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना ह्या ज्या मी गोष्टी करत गेलो त्या खरंच खूप छान वाटतात. की ज्यावेळेस नाही का विद्यार्थी येतात, दादा हा प्रॉब्लेम झाला, दादा तो प्रॉब्लेम झालाय, सरांनी मला फुल अथॉरिटी दिली की तुला जे योग्य वाटतंय तू डिसिजन घे. जर एखादा शिक्षक एखादा काय कुठं प्रॉब्लेम येतोय, मेजर इश्यू येतोय, मला सांग, 100% आपण सॉल्व्ह करू. ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आले त्या ठिकाणी मी सरांना फोन केले, सरांनी विद्यार्थ्यांचं काम 2 मिनिटात केलं. म्हणजे तुम्ही एक माध्यम बनला की माझे आमदार संजय जगताप आणि विद्यार्थी यांच्यामधलं एक दूत बनलो. त्यानंतर आता कोविड मध्ये काय झालं की स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी देत होते त्यांच्या एक्झाम पुढे ढकलल्या जायच्या सारख्या, तर त्यासाठी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून, युवक काँग्रेसच्या माध्यमातून, पुरंदर काँग्रेसच्या माध्यमातून त्या पिरियडमध्ये आम्ही ते आंदोलनही केली. हे सगळे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गोष्ट करत असताना आम्ही त्या पद्धतीमध्ये करत गेलो. बरं, आता कॉलेज जीवनासोबतच मी जसं सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये किंवा याच्यामध्ये ओळख म्हटलं एक की कोरोना योद्धा, सर्वात मोठा पॅन्डेमिक होता, सर्वात मोठं महासंकट म्हणावं लागेल जगावरचं. बरोबर. त्या संकटामध्ये सासवडकर लढत होते, पुरंदरकर लढत होते, आणि या पुरंदरकर ज्यावेळी या कोरोनाशी 2 हात करत होते त्यावेळी मी बऱ्याचशा म्हणजे एक पत्रकार म्हणून मी बऱ्याच वेळा बातम्या कव्हर केल्या, आपली बऱ्याच वेळा बोलणं झाले, भेट झाली, आणि त्यावेळेला जे जाणवत होतं तिची तळमळ तुझ्यामध्ये दिसत होती मला की कोरोनाचे जे रुग्ण आहेत किंवा कोरोनाचं लसीकरण असेल, कोरोनाच्या बाबतीतले जे वेगवेगळे उपक्रम घेतले गेले, या बाबतीत काय म्हणशील की कोरोनामध्ये एक कोरोना योद्धा म्हणून जे तू काम केलंस तो अनुभव कसा होता? ऍक्च्युली सर काय आलं, ज्यावेळेस आपलं संपूर्ण लाट आली, पहिले आउट ऑफ इंडिया आली, नंतर इंडियामध्ये आली, हळूहळू महाराष्ट्रामध्ये आली, तालुक्यामध्ये आली, त्यावेळेस ज्यावेळेस गाडी फिरली चौकीची, सगळ्यांनी बंद करा, लॉकडाऊन झालं, टोटली लॉकडाऊन झालं, आपण सगळे घरातच होतो. त्यानंतर हळूहळू शिथिल करण्यात आलं. त्या पिरियडमध्ये काय झालं, वॅक्सिनेशन इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर लाईफ सगळे म्हणत होते. तर वॅक्सिनेशन मिळणार कसं? आता मी झालो, तुम्ही झालं, आपल्याला मोबाईल समजतो, आपल्या आई वडिलांना एवढा येत नाही, त्यानंतर आजोबा आजी त्यांना तर काही समजतही नाही. त्यावेळेस काय झालं, ऑनलाईन वॅक्सिनेशन सिस्टीम आली की बाबा तुम्ही स्लॉट बुक करा, रजिस्ट्रेशन करा. हे समजत नव्हतं.
त्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सॉफ्ट कॉपी बनवून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्यानंतर व्हॉट्सअपचे स्टेटस असेल, त्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम केलं. त्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की ज्यावेळेस स्लॉट बुकिंग होतं त्यावेळेस IT फॅक्टर पुण्यातला जे जॉबला आहेत ते काय करायचे, 5 मिनिटात स्लॉट बुक. आम्हाला समजतच नव्हतं नक्की होतंय काय आपल्याकडे आणि त्यांच्याकडची कनेक्टिव्हिटी होत नव्हती. कनेक्टिव्हिटी होत नव्हती आणि ते ऑल ओव्हर सगळीकडे होतं ना. म्हणजे सासवडचा जो रहिवाशी आहे तो कुठेही वॅक्सिन घेऊ शकतो, ओपन ऍक्सेस होता. ओपन ऍक्सेस होता. पुण्यातली लोक यायची, आम्ही बघायचो आणि पुण्यातली लोक आली वॅक्सिन घेऊन गेली. आपली लोक म्हणजे पुण्यातली लोक येऊन सासवडमध्ये वॅक्सिनेशनसाठी. बरं तेही आपले बरोबर, महाराष्ट्र आपला आहे, भारत आपला आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु त्या पिरियड मध्ये परिस्थिती एवढी वाईट होती, लोक घराच्या बाहेर पडत नव्हते आणि स्लॉट बुक होत नव्हतं. लोकांनी करायचं काय, मग त्या पिरियड मध्ये सासवडकरांना गरज होती वॅक्सिनची गरज होती 100% आणि मिळत नव्हतं. मग त्या पिरियड मध्ये आदरणीय संजय जगताप यांच्या सोबत आम्ही मिटिंग घेऊन सरांनी मग आम्हाला गायडन्स केलं. आदरणीय त्यावेळेसच्या तहसीलदार रुपाली सरनोबत याही होत्या. त्यावेळेस आम्ही सगळे विद्यार्थी, त्यानंतर आपले सगळे संघटक, सगळ्यांनी आम्ही एकत्र घेऊन मिटिंग केलं. त्यानंतर स्लॉट बुकिंगसाठी आम्ही ट्रायल केली. ती ट्रायल थोड्याफार प्रमाणामध्ये सक्सेसही झाली. परंतु व्हायला काय लागलं, आता हे आम्हाला जमत होतं परंतु आपल्या आई वडिलांना, आपल्या आजोबा आजींना कसं देणार हा प्रश्न समोर आला होता. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करणार. बरं, ज्येष्ठ नागरिक घरात माणूस थांबला की जास्त वेळ थांबवत नाही. आता आपण जरी घरात रोज बसलो माणूस कंटाळतो, जरा बाहेर जाऊन येतो आणि परमिशन नव्हती. मग त्या पिरियड मध्ये आम्ही आपल्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी आंदोलनं केली. त्यावेळेस आम्ही जे बाहेरचे येत होते त्यांना आम्ही फक्त एकच सांगितलं, आमच्या तालुक्यातल्या लोकांनाही प्राधान्य द्या. तुम्ही ऑनलाईन घेताय मान्य. कुठं केलं आंदोलन, म्हणजे नेमकं काय केलं? आम्ही पंचायत, आम्ही मीडियामध्ये मी स्वतः कव्हर केलंय. ती कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आंदोलन केलं जाऊ शकतं ही संकल्पना सुद्धा म्हणजे आमच्या पत्रकारांना आणि यांना होती. पण तो जो लढा होता तो लढा आम्ही म्हणजे सासवडकरांसाठी होता. तो लढा दिला मोजक्या पब्लिक मध्येच दिला, जेणेकरून सगळ्या गोष्टी नियम कोरोनाचे सगळे नियम पाळून आम्ही त्या गोष्टी केल्या. पोलीस प्रशासनाचंही सहकार्य होतं. आदरणीय संजय चंदुका जगताप हेही आले होते. अगदी ते स्वतः फोटोग्राफचे प्रेक्षक जर बघत असते तर आपल्या चावडी न्यूजला सुद्धा ती बातमी आम्ही कव्हर केलेली होती. म्हणजे अगदी सगळा क्राऊड तो आणि त्या ठिकाणी आंदोलन झालेलं होतं. त्याचा इफेक्ट काय झाला? इफेक्ट 100% छान झाला. त्याचा इफेक्ट असा झाला की नंतर हळूहळू ऑनलाईन ती सिस्टीम बंद झाली आणि ऑफलाईन चालू झाली. तो एक प्लस पॉईंट झाला. त्यानंतर मग आम्ही काय केलं, वॅक्सिनेशन इथं ऑन द स्पॉट अवेलेबल, ऑन द स्पॉट. आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही त्यावेळेस स्लॉट बुक केले. माझं जेजुरीला आलं. बापरे. मी इथून सासवडरून जेजुरीला पहिलं वॅक्सिनेशन घेतले कोविशिल्डचं. बरं. हिथं आंदोलन करून आम्हाला तो फायदा झाला की बाबा आम्हाला वॅक्सिनेशन ऍटलिस्ट मिळालं. अगदी. त्यानंतर ज्यावेळेस ऑफलाईन झालं मग त्यानंतर आम्ही काय केलं, विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर आपले ज्येष्ठ लोक, त्यानंतर गरोदर महिला. मग त्या पिरियड मध्ये काय केलं, आपला सोमवारचा गर्दीचा दिवस असतो तसा बाजार थोडाफार लोक बरोबर. मग सरांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू ती प्रोसेस चालू झाली. त्यामध्ये आम्ही प्रेग्नेंट लेडीज ज्या होत्या त्यामध्ये आपल्या ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष आहेत राजवर्धनीताई, त्यांच्या पण माध्यमातून, म्हणजे माजी आमदार संजय जगताप यांच्या मिसेस पत्नी राजवर्धनीताई यांच्या माध्यमातून पण गरोदर लेडीज साठी कोविशिल्डनी त्रास व्हायचा, तर कोवॅक्सिन हे प्रत्येक गुरुवारी ठेवण्यात आलं. एक सेपरेट दिवस त्यांच्यासाठी देण्यात आला. त्यानंतर जे वयस्कर आहेत यासाठी काय केलं, त्यासाठी कंटिन्युअसली आम्ही मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा केली. आदरणीय संजयजी सरांना तू कंटिन्यू तिथं ज्या सरकारी हॉस्पिटल किंवा सरकारी जे रुग्णालय त्याकडे बघायची सुद्धा भीती वाटत होती लोकांना. माझा भाऊ सकाळी 10 वाजता कॅफेचा दार उघडायचा. मी त्यावेळेस सकाळी 10 वाजता पंचायत समितीचं दार उघडायचो. माझा भाऊ दुपारी 2 ते 3च्या पिरियड मध्ये जेवायला जायचा, कारण की बसायला जागा नव्हती. आपल्या पार्सलची सुविधा होती, कस्टमर पार्सल घ्यायचे, तो स्वतः बनवत होता किचन मध्ये आणि मी त्या पिरियड मध्ये स्वतः लोकांना वॅक्सिनेशनचं काम करत होतो. तो दुपारी 1 ते 3च्या टायमिंगला घरी जेवायला यायचा. मी त्या पिरियड मध्ये येत नव्हतो. मी डिरेक्टली संध्याकाळी 5, 5:30, 6 ज्या टायमिंगला वॅक्सिनेशन संपल त्यावेळेस मी घरी यायचो. घरी आल्यानंतर कपडे पहिले बाथरूममध्ये टाकायचो, आंघोळ करायचो, जेवण करायचो, मग कॅफेवर जायचो. म्हणजे माझ्या ह्या राजकारणामध्ये मला माझ्या भावाची मोठी साथ मिळाली, माझ्या आई वडिलांची साथ मिळाली आणि ह्या सगळ्या गोष्टी मला शक्य करता आलं ते आदरणीय संजय चंदुका जगताप यांच्यामुळे. त्या पिरियडमध्ये आपले जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट लाईन ठेवत होतो
की बाबा जे हँडिकॅप आहेत त्यांना एक पटकन वॅक्सिनेशन व्हावं, त्यासाठी त्याही गोष्टी आपण केल्या होत्या. म्हणजे स्वतंत्र रान हो. त्यांच्यासाठी एक आणि स्वतंत्र सुविधा. त्याच्यामध्ये पक्षपातपणा हा कधी केला नाही मी. त्याच्यामध्ये नाही का की राजकारणाचं कोणत्याही गोष्ट केली नाही. सरांनी स्वतः सांगितलं होतं ज्या गोष्टी जेवढ्या करता येतील तेवढ्याच नागरिकांसाठी झाल्या आणि पाहिजे. ऍक्च्युअली ती सिच्युएशनही नव्हती. सिच्युएशन नव्हती. प्रत्येक हा. माणूस हा आपला होता आणि त्या प्रत्येक पिरियडमध्ये व्यक्तीला गरज सगळे होती. लोक घरामध्ये होते. मला चांगलं आठवतंय त्या पिरियडमध्ये मी वॅक्सिन द्यायला सकाळी 9:30-10ला आलो की रात्री 5-5:30 किती व्हायचे मला माहित नाही, पण एक आहे सरांचा कंटिन्यू मला विचारणं असायची. मी बरं. कंटिन्यू फॉलोअप मध्ये होतो सरांच्या. सर म्हणजे बाकीचे लोक म्हणतात की कोविडमध्ये सरांनी काय केलं, मला माहिती. मी ग्राउंड लेवलला होतो. सरांचा माझ्याशी कंटिन्यू कॉन्टॅक्ट होता. सर कंटिन्यू माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे मी सरांना प्रत्येक डिटेल देऊ शकत होतो. इच अँड एव्हरीथिंग, ओके, प्रत्येक गोष्ट देत होतो. बरं. त्या पिरियडमध्ये सेकंड डोसला पण नंतर हळूहळू प्रॉब्लेम येत होता. वॅक्सिनेशन उपलब्ध होत नव्हते. त्यावेळेस सरांनी पाठपुरावा केला बरं. आणि वॅक्सिनेशन आणण्याचं काम केलं. बाकीचे राजकारणी, आता मला राजकारणावर काही जास्त बोलायचं नाही, पण बाकीचे नुसते बोलतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं. मला माहिती आहे ना सर, मी स्वतः तिथं होतो. ग्राउंड लेवलला मी होतो. ज्यावेळेस लोक घरात बसून होती ना त्यावेळेस सर कोविडमध्ये फिरत होते आणि मी वॅक्सिनेशन द्यायला लोकांसाठी झटत होतो. ही गोष्ट मी आहे, जी आहे ती मी केली, ती मी सांगतो. त्या पिरियडमध्ये नंतर सेकंड डोसला आम्हाला थोडासा प्रॉब्लेम यायला लागले. मग त्या पिरियडमध्ये पण सरांनी कॉन्टॅक्ट वाढून मेडिकल ऑफिसर आपल्या पुण्यामध्ये पण वैद्यकीयमध्ये हॉस्पिटल्समध्ये पण कॉन्टॅक्ट करून त्या गोष्टी जेवढ्या जास्त करून घेता येतील वॅक्सिनेशन आपल्या इथं करून घेतलं. आदरणीय राजवर्धनी ताईंच्या माध्यमातून बहिरवाडी गाव 100% वॅक्सिनेशन, ते कोणी म्हणजे 100% वॅक्सिनेशन झालेलं, पूर्ण लसीकरण झालेलं गाव, पहिलं गाव होतं. हो, आणि त्याच्या खूप बातम्या अगदी आल्या होत्या, रेकॉर्ड पण झालं होतं. रेकॉर्ड झालं होतं. म्हणजे त्या गोष्टी वहिनींनी केल्या. वहिनींनी त्यानंतर वहिनींच्या माध्यमातून आम्हाला आपल्या आर्सेनिक अल्बम 30C ह्या गोळ्यांचं वहिनींनी वाटप केलं. त्यावेळेस मला आठवतंय मी आता हे तर राहतो ह्या आमच्या प्रभागामध्ये मी आता प्रभाग हा थोडासा उल्लेख केला म्हणून विचारतो. आता नगर परिषदेची निवडणूक येते, तर एक कोणता प्रभाग आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये? हा 1 नंबरचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 1. प्रभाग क्रमांक 1. ह्याच्यामध्ये मी होतो. त्याच्यानंतर आमचे संघटक होते, सहकारी होते. आम्ही सगळ्यांनी मिळून वॅक्सिनेशन हे आपलं आर्सेनिक अल्बम 30C ह्या गोळ्या सकाळी घ्यायच्या होत्या उपाशीपोटी. छोट्या गोळ्या होत्या, त्याचं वाटप होतं. प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही कंपल्सरी सगळ्यांच्या घरोघरी जाऊन दिलं. बरं, प्रत्येक घरी जाऊन आर्सेनिक अल्बमच्या गोळ्याचं वाटप केलं. त्यानंतर बघा 15 ऑगस्टला 115 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी होते त्यांना वॅक्सिनेशन मिळत नव्हतं. पहिला डोसचा सुरुवातीला एवढा म्हणजे प्रॉब्लेम होता ना, मिळत नव्हतं. त्यावेळेस मी आदरणीय सरांच्या माध्यमातून 15 ऑगस्ट हा दिवस निवडला. त्यावेळेस 115 विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन करून घेतलं. मला आठवतंय, मला वाटतंय रविवार होता मे बी 15 ऑगस्टला. आणि ती सर्व स्पर्धा परीक्षेची सगळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते. सरही स्वतः आले होते. म्हणजे भावी अधिकाऱ्यांना वॅक्सिनेशन दिलं. भावी अधिकाऱ्यांना वॅक्सिनेशन दिलं. त्या पिरियड मध्ये जे केलं त्या पिरियड मध्ये सरही स्वतः आले होते वॅक्सिनेशनच्या. आणि त्यानंतर आदरणीय मला वाटतं वहिनींच्या माध्यमातून आपलं जे माऊली गार्डन होतं तिथं आनंदी कोविड सेंटर चालू झालं. 150 बेड प्लस 50 ऑक्सिजन बेड. ऑक्सिजनची खूप गरज होती त्यावेळी, सर्वात जास्त गरज ऑक्सिजनची. टोटल 200 बेडचं हॉस्पिटलायझेशन एक कोविड सेंटर उभं केलं. त्याच्यामध्ये पण मला व्यवस्थापकाची संधी मिळाली. कोविड सेंटरचा व्यवस्थापक होता. व्यवस्थापकाची मला संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. त्यावेळेस पेशंटला नाश्ता आतमध्ये जाऊनही मी दिलेला आहे. बापरे, कोविडच्या भीती नाही वाटली जीव धोक्यात घालून? नाही सर, काय झालं माहितीये का, एक घरचे काही म्हटले नाही का काय करतोय? ही गोष्ट मी घरच्यांपासून लपवली होती. म्हणजे जे आहे ते मला एकदा वडिलांनी पण विचारलं, तू तिकडे जातो सकाळच्या बरी जातो, कुठे जातो नक्की? मी त्यांना असंच म्हणलं, नाही मी गावात जातो. तिकडे काय जातो का तू? नाही म्हणलं मी नाही जात. ती गोष्ट मी खोटे बोललो होतो त्यांच्यासोबत. त्या पिरियड मध्ये मला आठवलं पहाटे 2 आणि 3ला पण फोन आलती मला, बेड अवेलेबल करून द्या म्हणून. म्हणजे रुग्णांना उपचारासाठी खूप वाईट परिस्थिती होती. मी रात्री 2 आणि 3 वाजता पण बेड अवेलेबल करून दिलेले आहेत. म्हणजे आपल्या गावातले पण भरपूर जण होते, त्यांचेही फोन यायचे की बेड मिळत नाहीये. एक तर मला इंदापूरवरून फोन आला होता की आम्हाला बेडच मिळत नाही, काय पण करा. आनंदीमध्ये मी
त्यांना इमर्जन्सी बेड अवेलेबल करून दिला. म्हणजे इंदापूरच्या रुग्णाला पुरंदर मधल्या आपल्या हो. तालुक्यामधल्या कोविड सेंटरमध्ये कारण सर परिस्थिती त्यावेळेस असं अगदी, करू अगदी, शकत कुठं- नव्हतो आपण, की हा हे- आपला तो पारखा असं हा, म्हणू शकत पण हे नव्हतो. शक्य झालं फक्त आणि फक्त आदरणीय सर आणि वहिनींमुळे. बरं. त्यांनी ह्या गोष्टी केल्या म्हणून मला त्या गोष्टी करता आल्या. अगदी. त्यांच्या माध्यमातून मी या सगळ्या गोष्टी करत गेलो आणि मला करण्याची एक संधी मिळाली, ह्याचं मी एक भाग्य समजतो मला. अगदी. बरं, आता ह्या सामाजिक कार्य झालं, हम्म. आता तसं जर बघितलं तर बिगुल वाजलंय, बरं. म्हणजे मेन मुद्द्याला हात घालतो. बरं. समाजकारण झालं, ठीक आहे. आता वारंवार जे तू उल्लेख करतोय, माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. बरोबर. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला बरोबर. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्यामध्ये सासवड नगर परिषद जी आहे तिची पण आता निवडणूक येऊ घातली. म्हणजे आता बऱ्यापैकी मतदार याद्या, प्रभाग रचना ही बरोबर. प्रक्रिया चालू झालेली आहे. एकंदरीत तुला जर समजा संधी मिळाली तर नेतृत्व करायला आवडेल का? ज्या प्रभागामध्ये तू राहतोयस, तर नगरसेवक होण्याची इच्छा कुठं आहे का सुप्त? इच्छा तर आहे सर, परंतु कसं आहे, मी आधी तुम्हाला सांगितलं, मी सरांना विठ्ठल मानतो. बरं. सर जे दिशा दाखवतील त्या दिशेने फक्त चालायचं. म्हणजे थेट प्रश्न काय की टाकायला जायचं आणि भांडायला पोहणं, यापेक्षा आहे ना की जर समजा संधी मिळाली. संधी मिळाली तर 100% सर लढणार ना. बरं. कारण मी कामं केलीत, मला माहिती आहे. आणि मला माझ्यामध्ये कसं आहे, विद्यार्थी काँग्रेसमध्ये असताना मी विद्यार्थ्यांसाठी कामं केलेत, मी कोविडमध्ये असताना मी लोकांसाठी कामं केलं, त्यानंतर मी कॉलेजला असताना मी शिवजयंती सारखे सामाजिक कार्यक्रम केलेत. अगदी. आणि मी वाघेरे शाळेमध्ये पण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला होता. म्हणजे एक शाळेचा माजी विद्यार्थी, काहीतरी आपण देणं लागतो. मला एकच गोष्ट आई वडिलांनी शिकवली, आपला या समाजामध्ये जन्म झालाय तर आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. अगदी. मी आज माझं कॅफे चालवतोय ना, तर त्याच्यामध्ये पण एक वर्धापन दिन असतो 4 ऑगस्टला. प्रत्येक वर्षी मी काही ना काहीतरी सामाजिक कार्यक्रम. विवेकचं विवाज कॅफे म्हणून एक अप्रतिम असं हॉटेल आहे बरं का, आणि ज्याचं तो हे सर्व करून व्यवसाय देखील करतोय. म्हणजे फक्त पूर्ण वेळ राजकारण आणि समाजकारण न करता तो अगदी यशस्वीपणे एक चांगला उद्योजक देखील आहे. तर मी प्रत्येक वर्षाला एक सामाजिक कार्यक्रम नाही का, आपल्या एक वर्धापनाच्या निमित्ताने करत असतो. मी वृक्षारोपणाचं वाटपही केलं होतं. त्यावेळेस मला म्हणजे माझे जे कस्टमर आहेत त्यांनी मला फोटो पाठवले, हे बघा तुम्ही आम्हाला मोगऱ्याचं झाड दिलं होतं, हे बघा तुम्ही तुळशीचं झाड दिलं होतं. त्यांनी लावलं आणि त्यांनी एक फोटो पाठवला, व्हिडिओ पाठवला. एवढं छान वाटलं ना सर, की म्हणजे आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो. आणि त्यावेळेस समाज ज्यावेळेस नाही का आपल्याला रिफ्लेक्शन देतं की हे तुम्ही केलंय छान आहे ना, आम्ही जपतोय. खूप एक छान एक फिलिंग, समाधान येतं आपण काहीतरी केलंय त्याचं. बरं, आता मला एक सांग की आता तू म्हणतोयस की तुला जर संधी मिळाली तर तू नगरसेवक होऊ इच्छितो. काय विचार आहे की ज्या प्रभागामध्ये तू राहतोय, ज्या प्रभागामध्ये तू इच्छुक आहे, त्या प्रभागाचा एक प्रकारे लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक होण्याची तुझी इच्छा आहे, तर सर्वात मोठा मुद्दा हा असतो की काय विजन आहे, किंवा जे मतदार आहेत, जे नागरिक आहेत तुझ्या प्रभागातले, जर समजा तू नगरसेवक झाला तर त्यांना काय तुझ्या डोक्यामध्ये विजन आहे, किंवा तुला असं वाटतं की प्रभागामधल्या मतदार असतील, प्रभागामधले नागरिक असतील, यांच्यासाठी तुझं काय प्लॅन आहे किंवा काय विजन आहे? आता बघा, आपलं जे हडकोमध्ये पालखी मैदान आहे ते भविष्यामध्ये आपलं टाकमाईचं माताचं मंदिर आहे आपल्या बॅक साईडला, तर तिथे पालखी मैदान हे भविष्यातलं होणार आहे. तर प्रस्तावित आहे. तर माझ्या डोक्यामध्ये एक छोटीशी कन्सेप्ट अशी आहे की बाबा काय होतं की सगळ्यांनी सभागृह केलेत नाही का, म्हणजे आदरणीय स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या माध्यमातून आपण आचार्य यात्रा सभागृह पाहिले, त्यानंतर इथं पश्चिम तारामध्ये लांडगे सभागृह झालेलं आहे. हे ज्येष्ठ लोकांसाठी, नागरिकांसाठी, सर्वांसाठी आहे. माझ्या डोक्यामध्ये एक महिलांसाठी एक सभागृह करायचंय, फक्त महिलांसाठी. कसं होतं, मी आता म्हणजे माझ्या घरामध्ये माझी आई, माझी मिसेस दिवसभर काम करतात. दिवसभर काम केल्यावर माणूस रात्रीचं थकतं, शेवटी थोडा एक विरंगुळा पाहिजे ना सर, थोडासा. तर जर आपण झुंबा क्लासेस तर त्या ठिकाणी चालू केले, किंवा एक थोडासा एक थिएटर टाईप एक हॉल चालू केला नाही का, की एक सभागृह, त्यामध्ये ह्या गोष्टी महिलांसाठी, त्यांना एक त्यांच्या दैनंदिन जीवनातून थोडं रिलॅक्सेशन. आता आपल्या इथं कसं आहे, नवरात्र असलं की लेडीज बाहेर येतात कार्यक्रम. आता पण सरांचा एक छान कार्यक्रम झाला दांडियाचा, त्यामध्ये महिला बाहेर येत आहेत, दिवसभर घरात काम करायचं. आपल्या इथं कसं आहे, जवळपास एक माझ्या अंदाजे एक 70 to 60% महिला हाऊसवाईफ आहेत. बरोबर आहे. बाकीच्या एक शाळेच्या मुली झाल्या, कॉलेजच्या मुली झाल्या, ह्या व्यतिरिक्त 60% ज्या आहेत ह्या हाऊसवाईफ आहेत. त्या हाऊसवाईफसाठी माझ्या डोक्यामध्ये काय कन्सेप्ट आहे की हे भविष्यातलं जे होणारं पालखी मैदान आहे त्या ठिकाणी एक सभागृह फक्त महिलांसाठी करायचं, जेणेकरून ते तिथं त्यांचे प्रोग्राम
ऍक्टिव्हेट हो, करू हो, हो. शकतील. तुमचं आता महिला काय करतात, मुलीच्या कॉलेजच्या झुम्मा क्लासेसला जातात. झुंबा क्लासेस बरोबर झुम्मा आहे. हळदी classes कुंकू आहे, हा, त्यांचं भोंडला आहे, ते वेगवेगळे कार्यक्रम ते त्यांना घेतात. कार्यक्रम तिथं त्यांच्यासाठी एक सेपरेट हो. सभागृह राहील, बरं बरं. जेणेकरून महिलांना इकडे तिकडे जायचे कार्यक्रम, हो, हो. कार्यक्रम घ्यायचे ना, घ्या ना सभागृहामध्ये. सासवड नगर परिषदेच आहे. त्यांच्या प्रभागातलं त्यांचा हक्काचं एक सभागृह हा, आहे. बरं. त्यांच्या एक हक्काचं सभागृह होईल. त्यानंतर जे आपले हे लाईट्स आहेत रोडच्या कडेला नाही, स्ट्रीट लाईट्स. स्ट्रीट लाईट्स, ओके. ते सोलार मध्ये करण्यासाठी सरांच्या माध्यमातून ती गोष्ट एक पुढं म्हणजे विचार आहे. बरं. त्यानंतर जे आपलं पाण्याचं असतं, पाणी आपल्याला जे येतं सकाळ नगर परिषदेचं जे पिण्याचं पाणी येतं, नगर परिषदेचं जे पाणी येतं, त्या आदरणीय काकांनी त्यावेळेस विहिरीची लाईन आणली. अगदी ती म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वरदान आहे. हो हो. पुरंदर मधल्या आपल्या सासवडच्या लोकांसाठी एक वरदान आहे. ते त्यामध्ये कसं होतं, जे पाण्याचं टायमिंग असतो, आता कसं असतं, लेडीज सकाळीचं पहाटे 5ला पाणी येणार आहे, तर लेडीजला लवकर झोपावं म्हणजे लागतं. तुमच्या प्रभागात 5 वाजता येतं पहाटे? म्हणजे टायमिंग त्याचा फिक्स नसतो, 5 असतो, 6 असतो, 7 असतो. पहाटे येतं, लवकर येतं. हा, लवकर येतो, कधी 7ला येतं, कधी 8ला येतं. मग त्या पिरियड मध्ये कसं होतं की महिलांना आधीच्या रात्रीची जी कामं आहेत ती लवकर उरकावी लागतात. अगदी. सकाळी पाणी येणार आहे म्हणल्यावर मिस्टर लोक तर काही सगळे पाणी भरत नाहीत, लेडीजलाच भरावं लागतं. परंतु त्याच्यापेक्षा कामगार वर्ग पण जो आहे त्यांना पण पाणी भरावं लागतं ना. वर्किंग वुमन आहेत हा, खूप त्यांच्या घरी पण महिलांना उठावं लागतं, कारण अगदी. की विषय कसा आहे, तो पाणी सोडणार आहे, त्याच्या आधी त्याच्या बायकोला उठावं लागतं, त्याच्या आईला उठावं लागतं. त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याचं एक शेड्यूल, टाइम शेड्यूल नाही का. कारण पाण्याची लाईन ही खूप छान आहे नाही का, काकांच्या माध्यमातून जी झाली, त्याचं फक्त एक टाइम शेड्यूल. म्हणजे पाणी हा तसा गृहिणींसाठी कधीचा मुद्दा आहे, गृहिणीसाठी खेळायचा मुद्दा आहे. बरं. त्यानंतर बघा आपली जी कचऱ्याची गाडी येते, घंटा गाडी, नगरपालिकेचा अत्यंत छान उपक्रम आहे तो. पण अख्ख्या भारतामध्ये नंबर 1 मध्ये नगरपालिका आली आहे, ती फक्त आदरणीय आपले संजय चंदुका जगताप यांच्या माध्यमातून. तर त्यामध्ये थोडस तो पण एक टाइमचा नाही का, की एक फिक्स टायमिंग ठेवला. कारण लेडीजचं कसं होतं, सकाळी पाणी पण येणार, नगरपालिकेची गाडी पण येणार, थोडं कधी कधी हे होतं नाही का, प्रॉब्लेमॅटिक होतं. पाणी घरात चालू आहे आणि गाडी आलेली आहे, मग ती कशी धावपळ होती. त्यासाठी एक टायमिंग ठेवला की बाबा गाडी नाही का, एक 9-10च्या 11च्या पिरियड मध्ये पाणी, सकाळी 7-8च्या पिरियड मध्ये. ती एक माझ्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर अख्ख्या सासवडमध्ये बघा गावात वाचनालय आहेत. आमच्या साईडला अजून वाचनालय झालेलं नाही, त्या बाजूला प्रभाग 1च्या बाजूला. बरं. आणि अंतर खूप आहे तसं अंतर खूप गावात आहे. जाण्याचं. आणि इथं कसं होतं, हिवरकर मळ्यामध्ये पण वयस्कर लोक आहेत जे शेतात सकाळच्या पारी जातात आणि संध्याकाळी येतात, त्यांच्यासाठी एक वाचनालय, ही एक माझ्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी आपलं खाली गणपतीचं मंदिर आहे टाकमाई सोसायटीच्या खाली, तिथं एक लहान मुलांसाठी एक प्ले ग्राउंड छोटस, ती एक डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे. त्या व्यतिरिक्त आपलं काळूबाईचं मंदिर आहे हिवरकर मळ्यामध्ये, तिथे एक नाना नानी पार्क, जे हाडकोमध्ये सरांनी केले आहे, जे आपले जिजामाता बागेमध्ये आहे, जे आंबेडकर भवनामध्ये आहे, हे जे आहेत गार्डन्स, ह्या पद्धतीचं एक छोटस गार्डन्स. उत्तम सोसायटीमध्ये ही सोसायटीची जागा आहे, तिथं पण सरांच्या माध्यमातून ओपन जिम साठी उपकरणे. ओपन जिम अख्ख्या आपल्या जी पालखी मैदानावर आहे ना सर, सकाळी 5 वाजल्यापासून लोक व्यायाम करत असतात, शेकडो लोक येतात. अगदी संध्याकाळच्या पारी शेकडो लोक तिथं चालत असतात. त्याच्यामध्ये अगदी अबालवृद्ध म्हणतो ना तशी, म्हणजे ह्या ज्या गोष्टी सरांनी केल्यात ना, छोट्या छोट्या गोष्टी आहेत सर, पण खूप विचार करून सरांनी केल्या. फक्त राजकारणी काय आहेत नाही, सरांनी काय केलं, सरांनी काय, मला माहिती, मी सांगतोय ना, म्हणजे ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, ह्या करायची इच्छा आहे. परत आपलं जे उद्याचं भविष्याचं पालखी मैदान आहे, तिथंही ओपन जिम ट्रॅक, ओपन जिम, त्यानंतर वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिम, ह्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहेत. त्या व्यतिरिक्त अजून जे आपले गॅसची लाईन आहे, हे गॅसची लाईन आलेली आहे, फक्त कसं आहे, लोकांमध्ये थोडासा अवेअरनेस करणं गरजेचं आहे की बाबा गॅसची लाईन आलेली तर तुम्ही कनेक्शन घ्या. आणि ड्रेनेजची लाईनही झालेली, थोडं आता राजकारणापायी जरा इकडून आडव तिकडून आडव, हे बाकीचे विरोधक ह्या गोष्टी करत असतात, मला त्या गोष्टी नाही आवडत. आणि ती पण माझ्या डोक्यामध्ये आहे की ड्रेनेजच्या माध्यमातून नाही का, म्हणजे तो एक मुद्दा आहे की करून घेणे. त्या व्यतिरिक्त अजून सोसायट्यामध्ये जे आमची बॅक साईडची सोसायटी आहे, तिथे एक लाईटचे दिवे आपले ते एक बसवायचे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या महिला वर्गासाठी जास्त करता येतील आणि वयस्कर लोकांसाठी, लहान मुलांसाठी. आणि त्या व्यतिरिक्त आपले जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सरांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, स्वयंचलित अभ्यासिका, एक अगदी. छान उपक्रम आहे. त्या विद्यार्थ्यांना काय होतं, आता मी आता इथं हडकोमध्ये बघतो जाताना आपल्या गणेश मंगल हा. म्हणजे सुपर बाजारच्या वरती Yes. तिथं एक विद्यार्थी येतात, मला वाटतं 1000च्या मध्ये असतील. हो. तर त्यांच्यासाठी तिथं हे ठेवलेले आहेत आपले जे फिजिकल ऍक्टिव्हिटी असतात हो, ते. हो. तर त्यांच्यासाठी पण एक आपण करू शकतो ना 100% ओपन स्पेस मध्ये बरं. फिजिकल ऍक्टिव्हिटी. आम्ही सकाळी पण ज्यावेळी बघतो आम्ही की ते प्रॅक्टिस करत असतात, गोळा फेक झालं कुठेतरी तुमचं. त्यांचे फिजिकलचे जे बरोबर. म्हणजे जर आपण बघितलं तर PSI म्हणा किंवा इतर ज्या Right. डिफेन्ससाठीचे जे आहेत तर Right. त्यासाठी जे शारीरिक चाचणीचे किंवा फिजिकलचे जे टेस्ट आहे बरोबर. त्याच्यासाठीचे प्रॅक्टिस करत असतात. हो. बरं. मग त्यांच्यासाठी पण एक गोळा फेक झालं, बाकीच्या गोष्टी दोर उडी झाली, नंतर ते दोरीवरती चढतात. ह्या गोष्टी नगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय सरांच्या माध्यमातून करण्याची एक इच्छा आहे माझी. बरं. म्हणजे विद्यार्थ्यांसाठीही करायचंय, लेडीज महिला वर्गासाठीही करायचंय, त्यानंतर ज्येष्ठांसाठीही करायचंय, आणि ज्या डे टू डे लाईफच्या ज्या गोष्टी त्यासाठी करण्याची इच्छा आहे. एकंदरीत याचं वय बघता म्हणजे मला प्रश्न हा पडतो की एवढं बारीक स्टडी करून अगदी कचरा गाडी किती वाजता येते, घंटा गाडी, पाणी सोडण्याची वेळ किती आहे, एवढं बारीक मायक्रो लेवलवरती ऑब्झर्वेशन करून एक युवक म्हणजे तसं त्याचं वय जर बघितलं तर ह्या गोष्टी अगदी म्हणजे काही खूप असं वयस्कर नाहीये, पण जे आपण जी चर्चा करतो एकंदरीत सामाजिक याच्यामध्ये, तर खूप जणांना नगरसेवक व्हायचंय. मला नगरसेवक झाल्यासारखं वाटतं अशी आता फिलिंग यावी, अशी परिस्थिती सध्या गावामध्ये. म्हणजे सोशल मीडियावरती अक्षरशः विवेक धुमाकूळ लागलेला आहे. बरोबर. म्हणजे प्रेक्षक मित्रांनो तुम्हीही बघत असाल की व्हॉट्सअप ओपन केलं, फेसबुक ओपन केलं की प्रत्येक जण प्रत्येक प्रभागामध्ये अशी मोठी लिस्ट आहे की मला नगरसेवक व्हायचंय. पण विवेकच्या माध्यमातून जाणवतंय काय की तो खूप बारीक म्हणजे प्रत्येक गोष्ट सूक्ष्म निरीक्षण करून आणि डे टू डे डेली ज्या त्याचं रुटीन आहे म्हणजे तो घरात ऑब्झर्वेशन करतोय, आई काय करते किंवा पत्नी काय करते, बहीण काय करते, आणि हे आपल्या घरात जर अनुभवतोय तर तो असा विचार करतोय की प्रभागामध्ये काय. आणि अशा पद्धतीने अगदी बारीक गोष्टी, बारीक सारीक गोष्टी वाटतात या अगदी छोट्या छोट्या आहेत, पण ह्या खरंच महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मुलं म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे खरंच असं वाटतं की एक चांगलं विजन घेऊन उतरलंय. म्हणजे एक त्याच्या वयाच्या मानाने जर बघितलं ना तर जे राजकारणामध्ये काम करतायत, आता समाजकारणामध्ये काम करतायत, तर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने खरंच विचार केलाय की नाही हा पण प्रश्न पडावा असं जाणवतं. तर एकंदरीत व्हिजन जर बघितलं तर खूप छान आहे. म्हणजे याचं जर खरंच इम्प्लिमेंटेशन किंवा ह्यामध्ये जर हे केलं गेलं तर खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने हे काम करता येईल. तर मित्रांनो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जे विवेक जगताप बोलणं आहे ना ते खूप लागवी आहे, आणि तो जे बोलतो ते खूप तळमळीने आणि आतून बोलतो की गावाबद्दलची, सासवडबद्दलची, त्याच्या प्रभागाबद्दलचं जे तो व्यक्त होतोय ते तो अनुभवतोय, आणि त्याला राजकारण म्हणजे समाजकारण तो करतोच आहे, पण त्याला आपल्या प्रभागातल्या आपल्या आजूबाजूच्या नागरिकांसाठी, सासवडकरांसाठी जे करायचंय ते त्यांनी पक्का असं विजन, त्याचा रोड मॅप म्हणतो ना आपण, तो प्लॅन, ब्ल्यू प्रिंट त्याच्याकडे रेडी आहे आणि त्या ब्ल्यू प्रिंट वरती काम करायचं म्हणतोय. एकंदरीत काय तर तू प्रभाग क्रमांक 1 म्हणजे आता ताकाला जायचं भांड्याला पोहायचं नाही, प्रामाणिकपणे व्यक्त व्हायचं की खरंच तू इच्छुक आहेस. म्हणजे आता जे इच्छुकांची यादी आहे त्यामध्ये तू भावी नगरसेवक होऊ इच्छितो. तर हा जर संधी दिली तर 100% संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. हा एकच की सर जे सांगतील ती पूर्व दिशा, त्या पूर्व दिशेने चालायचं. तर मित्रांनो आजची हा जो पॉडकास्ट आहे किंवा ही जी मुलाखत आहे, विवेक जगताप कोरोना योद्धा असं मी त्याला नेहमी म्हणत असतो. म्हणजे मी त्याचं काम बघितलेलं आहे. कोरोना काळामध्ये ज्यावेळी आम्ही देखील पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यावेळी हे करत होतो, बातम्या कव्हर करत होतो, त्यावेळी आणि मी बऱ्याच वेळा आम्ही फोनवरती चर्चा करायचो. मलाही खूप काही माहिती हवी असायची की जी जर समजा सरकारी यंत्रणांकडून नव्हती मिळत तर मी त्याला फोन करायचो, विचारायचो काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करताय. एकंदरीत त्यावेळी देखील मी अनुभवलेलं आहे विवेकचं काम अगदी जवळून. पण एकंदरीत जर बघितलं तर खूप महत्वाकांक्षी आणि अगदी चांगल्या पद्धतीने काम करायची इच्छा असणारा युवक, कोरोना योद्धा असं मी त्याला म्हणतोय, कोरोना योद्धा विवेक जगताप याची मुलाखत, याचे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे देखील कळवा.
आणि या बाबतीतली तुमची मतं कमेंटमध्ये व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.